हॅलो स्टुडंट्स, आज आपण इयत्ता 10वी मधील मॅथमॅटिक्स पेपर 1 अल्जेब्रा पेपरमधील फर्स्ट चॅप्टर बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल, म्हणजेच दोन चलातील रेषीय समीकरणे. ओके, फर्स्ट आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणजे काय बघणार आहोत. डेफिनेशन आहे अन इक्वेशन विच कंटेन टू व्हेरिएबल्स. त्या इक्वेशनमध्ये दोन व्हेरिएबल्स पाहिजेत अँड डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. त्या व्हेरिएबलची डिग्री किती असली पाहिजे? 1. हे दोन टर्म्स ज्या इक्वेशनमध्ये असतील त्यालाच आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल असं म्हणणार आहे. आता लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचा जनरल फॉर्म काय आहे बघा. जनरल फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. आता ह्या जनरल फॉर्ममधील a, b आणि c हे तीन आहेत रियल नंबर्स. a, b, c आर रियल नंबर्स अँड a अँड b इज नॉट इक्वल टू 0. a आणि b ची व्हॅल्यू एका वेळी 0 असली नाही पाहिजे. म्हणजेच काय तर a अँड b आर नॉट इक्वल टू 0 ॲट सेम टाईम. फॉर एक्झाम्पल, आता सपोज 6x इक्वल टू 2y मायनस 10 हे एक इक्वेशन आहे. ह्याला आपण जनरल फॉर्ममध्ये जर रूपांतर करायचं असेल तर कसं करणार? तर 6x मायनस 2y प्लस 10 इक्वल टू 0. राईट, इक्वल टूच्या राईट साईडच्या व्हॅल्यू लेफ्टला येताना राईटला प्लस असेल तर लेफ्टला मायनस आणि राईटला मायनस असेल तर लेफ्टला प्लस. ओके, 6x मायनस 2y प्लस 10 इक्वल टू 0. दिस इज अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. आता हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल आहे असं का म्हणू शकतो आपण? तर डेफिनेशननुसार टू व्हेरिएबल्स आहेत का? आहेत, एक्स आणि वाय. आणि काय सांगितलं आहे पुढं डेफिनेशनमध्ये? डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. आता एक्स आणि वाय ह्या दोन व्हेरिएबलची डिग्री 1 आहे. मग म्हणून ह्या इक्वेशनला आपण लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल म्हणू शकतो. आता फॉर एक्झाम्पल सेकंड, 2x² मायनस 5y इक्वल टू 11. आता इथं दोन व्हेरिएबल आहेत एक्स आणि वाय, पण डिग्री किती आहे? 2. दॅट्स वाय दिस इक्वेशन इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. थर्ड वन, √2x मायनस √5y इक्वल टू 16. इथं सुद्धा बघा व्हेरिएबल दोन आहेत आणि त्याची डिग्रीसुद्धा 1 आहे. म्हणजे दिस इज लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. फोर्थ वन, 0x प्लस 4y मायनस 3 इक्वल टू 0. आता 0x प्लस 4y, आता ह्या 0xला काय व्हॅल्यू आहे का? नाही. म्हणजे हे इक्वेशन फायनल काय झालं? 4y मायनस 3 इक्वल टू 0. आता ह्या इक्वेशनमध्ये एक्स आहे का? म्हणजे व्हेरिएबल वाय एकच आहे, दोन व्हेरिएबल नाहीत, म्हणून हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. पण देताना तुम्हाला कसं दिले बघा, 0x प्लस 4y मायनस 3. 0x आहे म्हणजे तुम्हाला वाटणार एक्स हे व्हेरिएबलच आहे, पण एची व्हॅल्यू इथं 0 आहे म्हणजे ही टर्मच 0 आहे. एक्सची टर्म 0च आहे, म्हणून एकच व्हेरिएबल असल्यामुळे हे इक्वेशन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल नाही. फिफ्थ वन, 2/x प्लस 3/y इक्वल टू 5. आता 2/x, आता x हे डिवाइडला आहे म्हणजे एक्सचा डिग्री काय असणार आहे? x⁻⁻1 असणार आहे. पण डेफिनेशनमध्ये काय म्हटले तर डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1. म्हणून दिस इज अ नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. व्हेरिएबल एक्स आणि वाय दोन आहेत मान्य आहे, पण डिग्री ही -1 असल्यामुळं दिस इज नॉट लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. नेक्स्ट पॉईंट आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन, म्हणजेच एकसामायिक रेषीय समीकरणे. आता सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन म्हणजेच काय तर when we think about two linear equations in two variable at the same time, जेव्हा आपण दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा
एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्या समीकरणांना आपण काय म्हणतो? सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन. ह्या सायमल्टेनियस लिनियर इक्वेशनचे दोन मेथड आहेत. मेथड नंबर 1 इलिमिनेशन मेथड अँड सेकंड आहे सबस्टिट्यूशन मेथड. सबस्टिट्यूशन मेथड. आता आपण एक्झाम्पल दोन्ही मेथडनी सॉल्व करून बघणार आहोत. पहिला इलिमिनेशन मेथडचं एक्झाम्पल आपण बघूयात. आता एक्झाम्पल काय आहे बघा. सॉल्व 3x + 2y = 29 अँड 5x - y = 18. आता हे बाय इलिमिनेशन मेथडनुसार आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता नेमकं ह्या एक्झाम्पलमध्ये सॉल्व काय करायचं आहे तर x आणि yच्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. सोल्युशन. फर्स्ट दिलेले दोन इक्वेशनला नंबर द्यायचे, म्हणजे इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2. दिस इज 1 and second one is 5x - y = 18. इक्वेशन नंबर 2. आता x आणि y च्या व्हॅल्यू काढण्यासाठी पहिला ह्या दोन इक्वेशनची ॲडिशन किंवा सबट्रॅक्टिंग करून एक कोणती तरी व्हॅल्यू म्हणजे y ची किंवा x कॅन्सल करून आपल्याला एक मिळणार आहे व्हॅल्यू, बरोबर. तर इथं 3x आहे, इथं 5x आहे. ह्याची सबट्रॅक्टिंग किंवा ॲडिशन केलं तर कॅन्सल होतं का? नाही. इथं 2y आहे, इथं y आहे. इथं सुद्धा ॲडिशन किंवा सबट्रॅक्टिंग केलं तर y कॅन्सल होतं का? नाही. मग कॅन्सल कधी होतं? जेव्हा इक्वेशन 2 मध्ये 2ला 2 मल्टिप्लाय केल्यावर, म्हणजेच 2ला जर 2 मल्टिप्लाय केलं तर इथं 2y होणार. मग +2y - 2y कॅन्सल होऊन आपल्याला x ची व्हॅल्यू मिळणार आणि x ची व्हॅल्यू ह्या दोन्हीपैकी एका इक्वेशनमध्ये घालून आपल्याला y ची व्हॅल्यू मिळणार. ओके. तर नेक्स्ट स्टेप काय आहे बघा. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 2/2 वी गेट इक्वेशन 2ला 2 मल्टिप्लाय करायचं आहे. 5 2 = 10 x - 2 × y 2y and 18 × 2 36 and this is इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आणि 3 ची ॲडिशन करायची आहे. ॲडिंग इक्वेशन 1 and 3. ॲडिंग इक्वेशन 1 and 3 वी गेट इक्वेशन 1 लिहून घ्यायचं आहे. 3x + 2y = 29 प्लस इक्वेशन नंबर 3 10x - 2y = 36. ओके. आता +2y - 2y गेट कॅन्सल. 3x + 10x 13x = 29 + 36 9 + 6 15 carry 1 2 + 1 3 3 + 3 6. ओके. अँड x = 65. आता 13x आहे. x = घेतलं. आता या 13 आणि x मध्ये मल्टिप्लिकेशन आहे तर 13 हे डिवाइडला जाणार. 65 / 13. ओके. अँड x = 5 and this value substituting in equation 1 or 2 or 3. Substituting x = 5 in equation 1. इक्वेशन 1 लिहून घ्यायचं आहे. 3x + 2y = 29. x ची व्हॅल्यू 5 पुट करायचं आहे. 3 × 5 + 2y = 29. 3 5 = 15 + 2y = 29. Therefore 2y = 29. आता लेफ्ट साईडला 15 प्लसमध्ये आहे म्हणजे ते राईटला येताना मायनस होणार. Therefore 2y = 14 and y = 14. आता 2y मधला 2 हा काय होणार इकडं राईटला येताना डिनॉमिनेटरला जाणार. डिवायडेड बाय 2. 2 7 = 14 and y = 7. And final answer is solution of xy =
7 is the solution. केलं. आता आपण इलिमिनेशन मेथडनुसार एक्झाम्पल पाहिलो आहोत. आता सबस्टिट्यूशन मेथडनुसार पाहायचं आहे. ओके. सॉल्व 3x + y = 14 and 2x - 3y = 2. आता सोल्युशन 3x + y = 14. This is equation number 1. And second one 2x - 3y = 2. This is second equation. ओके. आता इथे सुद्धा बघा x ची टर्म कॅन्सल होऊ शकत नाही ॲडिशन किंवा सबट्रॅक्ट केल्यावर, आणि y ची सुद्धा होऊ शकत नाही. म्हणजे इक्वेशन 1 ला 3 न मल्टिप्लाय केलं की तर 3y येणार. मग दोन्ही इक्वेशनची ॲडिशन केली तर ही व्हॅल्यू म्हणजे y ची टर्म कॅन्सल होणार आणि x ची व्हॅल्यू मिळणार. म्हणजे इथं काय केलं पाहिजे, इलिमिनेशन मेथडनुसार ही टर्म तुम्ही वापरू शकता, पण आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड वापरायची आहे. म्हणजेच काय बघा, तर लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ y in terms of x from equation 1. आता इक्वेशन 2 ची व्हॅल्यू y = 14 - 3x. आता इक्वेशन 1 चा विचार करा, 3x + y = 14 आहे. पण इथं काय म्हटलंय आपण, लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ y, म्हणजे y ची व्हॅल्यू लिहायची आहे टर्म्स ऑफ x च्या टर्ममध्ये फ्रॉम इक्वेशन 1. इक्वेशन 1चं. ओके. इक्वेशन 1चं बघा, y = 14, 3x लेफ्टला इकडं राईटला जाताना मायनस झाला, म्हणजे y = 14 - 3x. ओके. अँड दिस इज इक्वेशन नंबर 3. अँड सबस्टिट्युटिंग this value of y in equation 2. इक्वेशन 2 मध्ये व्हॅल्यू पुट करायची. इक्वेशन 2 लिहून घेऊयात. 2x - 3 इंटू आता y ची व्हॅल्यू काय आहे, 14 - 3x = 2. 2x - 14 3s are 42. मायनस मायनस प्लस, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन नेहमी प्लस होतं. 3 3s are 9x = 2. Therefore 2x - 42 + 9x आता = च्या साईडला राईट साईडला 2 आहे ते लेफ्ट साईडला घेतलं, -2 झाला. 9 + 2 11x -42 - 2 -44 = 0. Therefore 11x = -44 लेफ्टला राईटला जाताना प्लस झाला. Therefore x = 44. 11 × x म्हणजे 11 हा डिवाइडला आला, 11 4s are 44. Therefore x = 4. And this value substituting x = 4 in equation 1 or 2 or 3 कोणत्याही इक्वेशनमध्ये घालू शकता. आता आपण इक्वेशन 3 मध्ये घालणार आहोत. इक्वेशन 3 काय आहे, y = 14 - 3x. 14 - 3 इंटू x ची व्हॅल्यू काय आहे, 4. म्हणजे 14 - 3 4s are 12 and y = 2. Therefore value of xy (4 and 2). Final solution is x = 4 and y = 2. This is a solution of the given simultaneous equation. Next example, 1/3x + y = 10 divided by 3 and 2x + 1/4y = 11/4. आता सोल्युशन बघा, 1/3x + y = 10 divided by 3. आता ह्याला आपण ax + by + c
इक्वल टू 0 किंवा ax प्लस by इक्वल टू c या फॉर्ममध्ये बनवायचं आहे. ओके, आता त्या फॉर्ममध्ये बनवण्यासाठी काय केलं पाहिजे तर मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 3 x प्लस 3y इक्वल टू 10. रिझन काय मल्टिप्लाईंग both sides by 3. 3 न मल्टिप्लाय का केलं तर डिवाइडची टर्म कॅन्सल होते, म्हणजेच 3 3 कॅन्सल, x प्लस 3 इंटू वाय 3y इक्वल टू 10 डिवायडेड बाय 3 इंटू 3 म्हणजे 3 3 कॅन्सल आणि इक्वल टू 10. आता ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 देणार आहोत. तसंच सेकंड 2x प्लस 1/4y इक्वल टू 11/4. आता इथं मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय काय करणार तर 4 करणार. डिवाइडची जी टर्म आहे त्याच टर्मनी दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच 4 2 जार 8x प्लस y इक्वल टू 11. रिझन काय द्यायचं मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 4 अँड दिस इज इक्वेशन नंबर सेकंड. आता इक्वेशन 1 आणि 2 तयार झाला. आता रेग्युलर प्रमाणे आपण x आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. त्या व्हॅल्यू काढण्याआधी आपण काय करणार आहोत तर आपण आता कुठल्या मेथडनी करायचं आहे तर सबस्टिट्यूशन मेथडनं सोडवायचं आहे. ओके, सबस्टिट्यूटिंग आता इक्वेशन 1 वरून. आता इक्वेशन 1 चा विचार केला तर x इज इक्वल टू काय होणार 10 मायनस 3y प्लस 3y इकडे येताना मायनस झाला. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 3 देऊयात. ओके, अँड दिस व्हॅल्यू सबस्टिट्यूटिंग इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करायचं आहे. 8 इंटू एक्सची व्हॅल्यू पुट करायची 10 मायनस 3y प्लस y इक्वल टू 11. 8 इंटू 10 80 मायनस 8 3 जार 24y प्लस y इक्वल टू 11. 80 मायनस 24y प्लस y. आता राईट साईडचा 11 हा लेफ्ट साईडला घेतला इक्वल टू 0. मायनस 24y प्लस y म्हणजेच मायनस 23y. ओके, मायनस 24 प्लस 1 म्हणजे मायनस 23 अँड 80 मायनस 11 प्लस 80 मायनस 11 प्लस 69 इक्वल टू 0 अँड मायनस 23y दिस इज इक्वल टू प्लस 69. हे लेफ्टचं राईटला घेताना मायनस 69 झालं. मायनस मायनस कॅन्सल अँड y इज इक्वल टू 69 डिवायडेड बाय 23. 23 3s आर 69 अँड y इज इक्वल टू 3. आता ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट कशात करणार तर इक्वेशन नंबर 3 मध्ये करणार. दिस व्हॅल्यू सबस्टिट्यूट इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 लिहून घ्यायचं आहे 10 मायनस 3y. 10 मायनस 3 इंटू वायची व्हॅल्यू 3 आहे. 10 मायनस 3 3 जार 9 अँड x इज इक्वल टू 1 अँड लास्ट solution is xy is equal to 1 3 is the solution of simultaneous equation. Thank you.